तर नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये मी रमा रुक्मान अगदी मनापासून आपल्या सर्वांचे स्वागत करते। तर मंडळी, सध्या मकर संक्रांती झालेली आहे आणि हळदी कुंकू सगळ्यांकडे चालू आहे। तर रविवारी रथसप्तमी आहे, तोपर्यंत सगळ्यांचे हळदी कुंकूचे हे कार्यक्रम सुरू राहणारच आहेत। तर मी माझं अजून हळदी कुंकू मी केलेलं नाहीये, कारण कालच्या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मला पूजाच मी काल केली होती, त्यामुळे मला मिळालं नव्हतं पूजा करायला आणि हळदी कुंकू त्यामुळे डिले झालेला आहे। तर तुमच्यासोबत मी आज हे शेअर करणार आहे की मी हळदी कुंकाला वाण काय देणार आहे। तर तुम्ही सर्वांनी माझा स्तवन क्राफ्टचा व्हिडिओ हा पाहिलेलाच असेल। तर रोहिणी ताईंचं हे स्तवन क्राफ्ट हे त्यांचं ब्रँड नेम आहे आणि त्या रांगोळीचे साचे याशिवाय मेटलचे रांगोळीचे जे बोर्ड असतात ह्याचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे अप्रतिम लाकडी रांगोळीचे साचे मिळतात। तर पूर्ण तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा। जर तुम्हाला पण ऑर्डर द्यायच्या असतील तर तुम्ही सुद्धा देऊ शकता। आत्ता जर तुम्हाला वाणासाठी नको असतील पण पुढे कोणत्याही सणासाठी जरी हवे असतील, बघा आता पुढे चैत्र नवरात्र येणार आहे, त्याच्यानंतर बघा गुढीपाडवा येणार आहे, आता मागी गणपती तर आता 2 दिवसांनी आहेतच। याशिवाय गणपतीच्या सुद्धा वेळी तुम्ही त्यांच्याकडून साचे मागवू शकता, कारण त्यांच्याकडे प्रत्येक सणासाठी नेहमी नवीन नवीन व्हरायटी येते आणि छान छान असे प्रत्येक सणासाठी त्यांच्याकडे साचे असतात उपलब्ध। याशिवाय डेली आपल्याला जे उंबरठ्याकडे काढायच्या ज्या रांगोळ्या असतात, उंबरठा पट्टी आपल्याला जी लागते त्याचे साचे असतात, देवांच्या नावाचे सुद्धा असतात। तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता। तुमची जी कोणी कुलदेवता असेल किंवा कुलदैवत असेल त्यांचं जर तुम्हाला कस्टमाइज करून लाकडी साचा जर हवा असेल तर तसं सुद्धा ताई आपल्याला बनवून देतात। याशिवाय त्यांच्याकडे मेटलचे बोर्ड सुद्धा आहेत ज्याच्यावरती आपण रांगोळी काढू शकतो। आपल्या ज्या साईजचा आपला साचा असेल रांगोळीचा तेवढ्या साईजचा तुम्हाला मेटलचा बोर्ड सुद्धा त्या कस्टमाइज करून देतात। काही जणांना मोठा बोर्ड लागतो दरवाजाच्या बाहेर ठेवायला दिवाळीच्या वेळी, तर तसा सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून कस्टमाइज करून घेऊ शकता। तर मी आज तुम्हाला मी वाण काय देणार आहे हे सांगत होते, तर मी सुद्धा लाकडी रांगोळीचे साचे हेच वाण देणार आहे। तर माझं तुम्हाला कलेक्शन मी दाखवते, स्वतःचं माझं जे वैयक्तिक कलेक्शन आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, जे लाकडी साच्यांचं माझं आहे। आणि याशिवाय मी वाणासाठी कोणते ऑप्शन आणले तर ताईंकडे ना साऊथ इंडियन ज्या रांगोळ्या असतात, जे दक्षिणात्य भागामध्ये पिठाने बघा ज्या रांगोळ्या काढल्या जातात त्या डिझाईन्सचे खूप सुंदर असे साचे उपलब्ध आहेत। 5x5 मध्ये या छोट्या साईज मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत। तर त्या साईजचे मी लाकडी रांगोळी साचे घेतलेले आहेत आणि ह्याची किंमत 100 रुपये आहे आणि ही कमी सुद्धा होऊ शकते जर तुम्ही बल्क ऑर्डर जर ताईंना दिलीत तर। आणि संक्रांतीसाठी ताईंकडे स्पेशल डिस्काउंट ऑफर सुद्धा असते, तर तशी तुम्हाला ती ऑफर सुद्धा त्याच्यामध्ये तुमची प्राइस ही कमी होऊ शकते। तर मी 5x5 चे म्हणजे हे एवढे छोटे साचे घेतलेले आहेत आणि हे तेवढ्या साईजचे बघा मेटलचे बोर्ड आहेत। हे मागून हे असे दिसतात, ह्याला पाय आहेत बघू शकता तुम्ही, आणि हे असे असे समोरून दिसतात। ह्याच्यामध्ये गेरूचा कलर आहे, एक ग्रेइश टाईप असा सुद्धा एक कलर आहे। तर असे 3 कलरमध्ये हे उपलब्ध आहे। जर तुम्हाला काळा रंग मेटल बोर्ड मध्ये नको असेल तर तुम्ही गेरू रंग सुद्धा घेऊ शकता किंवा जो डार्क ब्राऊन ग्रेइश असा जो कलर आहे तो सुद्धा तुम्ही, कॉफी कलर सारखा जो येतो तर तो सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे हा घेऊ शकता। ह्याची किंमत 150 रुपीज आहे, तुम्ही बघू शकता, पण ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळणार जर तुम्ही बल्क ऑर्डर दिली तर। तर ताईंचा नंबर सगळं मी तुम्हाला देणारच आहे पुढे, तुम्ही जसं आपण व्हिडिओ बघाल तसं। तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की ना मी तुम्हाला ना रांगोळी ह्या साच्याने कशी काढायची हे दाखवलेलं आहे। तर माझ्याकडून काय चुका झाल्या हे सुद्धा मी स्किप नाही केलंय, कारण की आपल्याला काय सवय असते की आपण साच्यामध्ये डायरेक्ट रांगोळी टाकतो आणि कुठेही टाकतो, म्हणजे मध्यभागी वगैरे टाकतो। जसं की बघा हा साचा आहे, तर आपल्याला वाटतं की हे मध्यभागी आपण इथे टाकायला पाहिजे आणि मग आपण फिरवतो आणि ह्याच्यामध्ये ना हाताचा वापर नाही करायचा आहे। तुम्हाला मी एक साचा दाखवते, हा बघा हा प्लॅस्टिकचा साचा आहे। तर ह्याच्याने जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा आपण काय करतो जनरली की आपण हाताने ह्याच्यावरती रांगोळी टाकतो आणि हातानेच पसरवतो आणि ती इव्हन पडते, कारण हा प्लॅस्टिकचा साचा आहे, ह्याची जाळी सुद्धा वेगळी आहे, बरोबर। पण हा जो साचा आहे ना
ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक रांगोळी एकतर टाकायची आहे आणि त्याशिवाय आपल्याला कागदाचा वापर करायचा आहे. कागदाचा म्हणजे तुम्ही अगदी एखादं कार्ड घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, किंवा आपले जे खेळाचे पत्ते असतात ते सुद्धा तुम्ही वापरले तरी सुद्धा चालू शकतं. पण टाकताना रांगोळी एका साईडला टाकून एकाच तुम्हाला एकदाच ते स्वाईप करायचं आणि त्याच्यामधून ही रांगोळी छान अशी पडते. तर माझ्याकडून काय चूक झाली होती हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, की मी चुकीच्या पद्धतीने जेव्हा टाकत होते तेव्हा रांगोळी म्हणजे व्यवस्थित पडत नव्हती, आणि ताईंनी जी तुम्हाला पद्धत दाखवली त्याप्रमाणे जेव्हा मी टाकली तेव्हा रांगोळी किती फाईन आणि छान दिसत होती. तर चला आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. तर आता हे जे सगळं आपण पाहत आहोत ना, हे माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल कलेक्शन आहे. हे मी म्हणजे हळदी कुंकासाठी नाही आहे, हे माझं स्वतःचं कलेक्शन आहे. तर आपण इथपासून सुरुवात करूयात. तर हे पहिले जे 2 साचे आहेत ना, हे मोठे साचे आहेत आणि ह्याची एक्झॅक्ट जी काही साईज आहे ना ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. तर हे लक्ष्मी पद्मा आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे चैत्रांगण आहे. ही छोटी साईज आहे. या चैत्रांगणामध्ये ना ताईंकडे मोठमोठ्या वेगवेगळ्या साईजसुद्धा आहेत. तर तुम्हाला जितकी मोठी हवी असेल चैत्रांगणाची रांगोळी तितकी मोठी साईज तुम्ही या साच्यामध्ये मागवू शकता. त्याच्यानंतर हे जे सगळं आहे ना हे माझं स्वतःचं कलेक्शन आहे लाकडी साच्यांचं, ते तुम्हाला मी दाखवते. आता हा जो आपण सेकंड रो बघत आहोत तर ह्या ओळीमधले जे साचे आहेत ना तर ते बघूयात. हे पहिलं तर श्रीयंत्र आहे जे आपल्या सर्वांना माहीतच आहे. हे दुसरं जे आहे ते सहस्रदल कमळ आहे. हे एवढ्या म्हणजे बघा तुम्ही पाकळ्या ह्या ज्या कमळाला आहे ते हातानं काढणं हे खूपच कठीण असतं. त्यामुळे ह्या साच्यामध्ये बघा एकदम व्यवस्थित असं हे येऊ शकतं आणि एवढ्या छोट्या साईजमध्ये आपल्याला हे सहस्रदल कमळ उपलब्ध आहे. त्याच्यानंतर हे विष्णू हृदय कमळ आहे. तर ही तिन्हीही ज्या रांगोळ्या आहेत हे तिन्हीही साचे आहेत बघा. हे विष्णू आणि लक्ष्मीच्या कोणत्याही पूजेमध्ये आपण वापरू शकतो. त्यानंतर हे जे तुम्ही बघत आहात हे आहे पारिजातकाचं झाड. तर ही पारिजातकाची रांगोळी आहे. त्याच्यानंतर हे ओमचं बघा छान असं सिम्बॉल आहे, कोणत्याही पूजेमध्ये आपण छान असं काढू शकतो. त्याच्यानंतर हे सुद्धा एक सुंदर अशी रांगोळी आहे. आणि हे बघा ही तुळशी वृंदावन आहे. हे जास्वंदीचं फुल आहे आणि हे आहे कमळ. जास्वंदीच्या फुलाचा साचा ना आपण छानपैकी कोणत्याही गणपती बाप्पा ची जी पूजा असेल, अंगारकी असेल किंवा संकष्ट चतुर्थी अशा कोणत्याही पूजेमध्ये छान अशा पूर्ण ही एक साचा मिळून आपण असं मोठी लाईनसुद्धा बनवू शकतो. तसंच या कमळाचं सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे बॉर्डर पट्टीसुद्धा याने आपण तयार करू शकतो. तर हे सगळे साचे वापरून ना मी एक रांगोळी काढली होती. त्याचासुद्धा मी आता एक फोटो अटॅच करते आणि तुम्हाला दाखवते. तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या साच्यांनी एक अखंड रांगोळीसुद्धा तुम्ही तयार करू शकता. तर आता आपण हा डेमो बघूयात चला. आता हा जो 5x5चा लाकडी साचा आहे त्याच्यासाठी हा 5x5चा मेटलचा बोर्डसुद्धा आहे. तर हे सुद्धा मी हळदी कुंकाला वाण म्हणून घेतले आहेत. तर हे तुम्ही बघू शकता. तर ब्लॅक कलरचं जे तुम्ही पाहत आहात ते मेटलचे बोर्ड आहे रांगोळीचे आणि हा लाकडी साचा आहे. तर 5x5 ही साईज आहे साच्याची आणि ह्या मेटल बोर्डची सुद्धा. तर मी मेटल बोर्ड हे सुद्धा वाण म्हणून देणार आहे आणि रांगोळीचे साचे सुद्धा. तर बघा आपल्याला जर छोटीशी रांगोळी काढायची असेल देवाऱ्यासमोर तर हा जो मेटलचा बोर्ड हा अत्यंत उपयोगी आहे. तर ह्याचा मी तुम्हाला आता डेमो दाखवते. तर चला. तर हा बघा मी आता 5x5चा लाकडी साचा घेतला आहे आणि हा मेटलचा 5x5चा बोर्ड घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा आता आपण एक रांगोळी काढून बघूयात. आपल्याला असं साईडला रांगोळी टाकून घ्यायची, कोणत्याही साईडला तुम्ही टाकू शकता. आणि बघा एका स्ट्रोकमध्येच मी आता ही उचलते आणि तुम्ही बघू शकता किती फाईन आपली ही रांगोळी आलेली आहे. एकदम फाईन. आपल्याला काहीच त्याच्यामध्ये करावं लागलेलं नाही आहे. 2 वेळा किंवा 3 वेळा काहीही फिरवायची गरज नाही आहे. एका स्ट्रोकमध्ये आपली इतकी सुंदर रांगोळी काढून होती आहे. आणि हा बघू शकता हा गेरू रंगाचा एक माझ्याकडे मेटलचा बोर्ड आहे. तर मी मुद्दामून ह्याच्यावरती हा 7x7चा साचा ठेवला आहे म्हणजे तुम्हाला अंदाज यावा. आणि हा 10x10चा मेटलचा बोर्ड आहे. तर हा सुद्धा तुम्ही रांगोळीसाठी वापरू शकता.
तर आता मी तुम्हाला ना एक एक करून सगळ्याचे डेमो दाखवते. हा तुळशी वृंदावनाचा आहे. तर एका साईडला रांगोळी टाकून घ्यायची आहे. आणि बघू शकता तुम्ही, ॲक्च्युली आपण एका साईडला रांगोळी टाकत नाही ना, म्हणून हा असं झालं होतं. ही रांगोळी बघा डबल डबल झालं होतं. तर आपण पुन्हा एकदा बघूयात. तर हा आता आपण चैत्रांगणाचा साचा घेतलाय आणि त्याचं आपण बघूयात कसं उमटतंय ते. तर हे बघू शकता तुम्ही बघा, इतकी बारीक आणि छान रांगोळी ही उमटलेली आहे. ॲक्च्युली एकदाच तुम्ही केलं तरी चालणार आहे. आता मला पण तितकी सवय नाही, त्यामुळे माझ्याकडून सुद्धा 1-2 वेळा जास्त ते फिरवला जातो आहे. पण तुम्हाला एकदाच हे फिरवायचं आहे. तर चला आता आपण अजून एखादं बघूया. तर हे बघा, हे विष्णू हृदय कमळ आहे. तर त्याचं आता आपण बघतोय. आणि हे जे छोटे जे आता दोन्ही आपण बघितले ना, हे 5x5चे साचे होते. तर बघा, हे विष्णू हृदय कमळ आहे. ॲक्च्युली ना माझ्याकडून चूक होते. तुम्ही एका साईडला रांगोळी टाका आणि असं तुम्हाला असं फिरवायचं आहे. पण बघा, छान रांगोळी उमटली आहे. ते विष्णू हृदय कमळ मी ऑलरेडी इथे काढलंय, पण तुम्हाला मी एक डेमो दाखवते. तर हे बघू शकता, किती फाईन आणि छान असं उमटलंय. मी हे मुद्दामून 2 वेळा काढले, कारण हे बघा, हे मी चुकीच्या पद्धतीने फिरवलं होतं आणि हे मी सिंगल स्ट्रोकमध्ये फिरवलं आहे. तर दोन्हीमध्ये तुम्ही फरक बघू शकता की कशी रांगोळी म्हणजे चुकीच्या पद्धतीने फिरवल्यामुळे कसं येते आणि सिंगल स्ट्रोकमध्ये किती छान अशी ती व्यवस्थित उमटते. आता बघा, आता आपण ना 7x5चे हे देवाच्या नावांची प्रिंट घेतलेले आहेत आणि त्याची आपण आता डेमो घेऊयात. तर हा बघू शकता तुम्ही. आणि हा पण बघा, खूप सुंदर उमटलंय. अगदी सुंदर दिसत आहेत बघा दोन्हीही. आणि ह्याच्यावरती बघा, 7x5चे तुम्ही असे 2 साचे हे ठेवू शकता ह्या मोठ्या मेटलच्या बोर्डवरती. म्हणजे तुम्हाला 2 जर नावं काढायची असतील तर असे 2 हे साचे मावतात ह्याच्यावरती बघा. आणि असे जर तुम्ही 3 असेवाले जे 5x5चे आहेत ना, हे 3 मावतात. तुम्हाला इथे मी ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. हे बघा, तर हे असेवाले आपले 3 मावतात ह्याच्यावरती 5x5चे. तर तुम्ही काही कॉम्बिनेशन करून कशीही छान अशी रांगोळी काढू शकता. तर सगळे साचे मी डेमो म्हणून नाही दाखवू शकत, नाही तर आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल. आणि हे जे 2 साचे आहेत ना माझ्याकडे, हे 7x7चे आहेत. आणि हे जे तुम्ही लक्ष्मी पद्म बघत आहात, ह्याच्यामध्ये 5x5 मध्ये सुद्धा साचा मिळतो. आणि हे जे आपण चैत्रांगण बघत आहोत, ह्याच्यामध्ये मोठे साचे सुद्धा मिळतात. जितकं तुम्हाला मोठं हवं असेल तितका तो तुम्हाला मोठा हा मिळू शकतो. आत्ता आपण जे बघत आहोत ना, हे 9x5च्या रांगोळ्या आहेत. 9x5चे हे साचे आहेत. आणि हे सगळे बघा, देवांचे ह्याच्यावरती मंत्र लिहिलेले आहेत, देवांची नावं लिहिलेली आहेत. आपली जी कुलदेवता आहे किंवा कुलदैवत आहेत त्याचे सुद्धा तुम्ही कस्टमाइज करून असे साचे हे घेऊ शकता. तर बघा, आमची सातेरी देवी आहे त्याच्यामुळे हा साचा मी घेतलेला होता.
आणि कुलदेवता प्रसन्न हा तर कॉमन आहे, म्हणजे आपण कोणत्याही आपल्या कुलदैवतासाठी स्पेसिफिक नाव जर आपल्याला नाही मिळालं तर असा सुद्धा घेऊ शकतो, किंवा तुम्हाला कस्टमाइज करून घ्यायचा असेल तर तसं सुद्धा तुम्ही घेऊ शकता असा साचा बनवून. तर हे तसे आहेत बघा. तर हा तुळजाभवानी आईचा मी एक घेतला होता. ओम नमः शिवायचा एक घेतलेला आहे बघा. दत्तगुरूंचा सुद्धा आहे. तर आपल्याला नेहमी जे लागतात ते तसे सुद्धा तुम्ही प्रत्येक देवाचे असे एक एक जरी घेऊन ठेवलं तरी सुद्धा आपल्याला वाराप्रमाणे सुद्धा आपण हे वापरू शकतो. आणि स्पेसिफिक तुम्हाला कोणत्याही देवांचे जर हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. तर हा एक साचा आहे बघा. आणि हा जो साचा आहे ना तो 17x5 आहे. हा उभा साचा आहे, पण नीट दिसावा म्हणून मी इथे असा आडवा घेतलेला आहे. आणि बाजूला हा जो तुम्ही ब्लॅक कलरचा बघत आहात हा मेटलचा रांगोळीचा बोर्ड आहे, आणि हा सुद्धा त्याच साईजचा आहे 17x5चा. तर एवढा असा जर तुम्ही उभावाला जर रांगोळीचा साचा घेतला तर तुम्हाला असा बोर्ड सुद्धा मिळू शकतो त्या साईजचा. आणि ताईंकडे अजून एक सुद्धा कल्पना आहे की जर तुम्ही कस्टमाइज करून कोणत्याही आकाराची जर रांगोळी घेतली तर तशा प्रकारचं कस्टमाइज करून तुम्हाला हा मेटलचा बोर्ड सुद्धा ताई बनवून देतात. तर तुम्ही सोयीप्रमाणे तसं करून घेऊ शकता कस्टमायझेशन. तर हे सगळं जे तुम्ही आत्ता कलेक्शन बघताय ते 5x5च्या रांगोळ्या आहेत. तर हे सगळे जे साचे जे मी घेतलेले आहेत ते माझ्या हळदी कुंकूसाठी मी घेतलेले आहेत. तर 5x5चे साचे आणि त्याशिवाय हे मेटलचे रांगोळीचे बोर्ड. तर माझ्याकडे काही कुमारिका सुद्धा येणार आहेत, तर त्यांना मी हे मेटलचे बोर्ड देणार आहे. तर जेव्हा आपल्या घरी ना एकाच घरातल्या 2 स्त्रिया येणार असतात तर त्यांच्या घरी व्हरायटी जावी त्या उद्देशाने मी हा मेटल बोर्ड आणि हे रांगोळीचे साचे असं कंबाईन कॉम्बिनेशन घेतलेलं होतं. तर बघा खूप सुंदर कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये. बघा साऊथ इंडियन डिझाईन ज्या आहेत रांगोळीच्या त्या खूप छान आहेत. ज्याला आपण कोलम बोलतो तर कोलमच्या डिझाईन ताईंकडे खूप छान छान आलेल्या आहेत. तर ताईंकडे ना जितक्या पण 5x5च्या रांगोळीमध्ये डिझाईन होत्या ना त्या प्रत्येकाचं एक एक तरी माझ्याकडे डिझाईन मी घेण्याचा प्रयत्न केला होता. तर मी तुम्हाला आजच्या भागामध्ये ना संपूर्ण डिटेलमध्ये दाखवलेला आहे की जेव्हा आपण रांगोळीचा साचा वापरतो तो कशा पद्धतीने वापरायचा आहे आणि कोणत्या चुका ह्या आपल्याला टाळायच्या आहेत. तर रांगोळीचा साचा कधीही वापरताना सगळीकडे रांगोळी नाही टाकायची आपल्याला, आणि व्यवस्थित एका साईडला टाकून त्याचा वापर करायचा आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या चुका जर करत असाल तर त्या करू नका, आणि आपली व्यवस्थित फाईन अशी छान अशी रांगोळी पडू शकते जर आपण योग्य ती मेथड वापरली तर. आणि ताईंना जर तुम्हाला कोणताही साचा जर हवा असेल तर कॉन्टॅक्ट करा. मे बी त्यांना थोडासा रिप्लाय द्यायला वेळ लागेल, कारण की त्या सुद्धा एक्झिबिशनमध्ये बिझी असतात. एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई रिप्लाय देत नाहीत, तर त्या रिप्लाय देतील, थोडासा वेळ लागेल. आणि सध्या त्यांच्याकडे बल्क ऑर्डर खूप आहेत, कारण बघा सीझन चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही फेस्टिवलच्या जर आधी हवं असेल ना तर 1 महिना आधी वगैरे तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करा, कारण तेव्हा कसं असतं की थोडंसं त्या रिलॅक्स असतात. एक्झिबिशन पण तेव्हा जरा त्या कमी असतात त्यावेळी एक्झिबिशन. बघा फेस्टिवलच्या आधी एक्झिबिशन जास्त केले जातात, त्यामुळे त्या सुद्धा बिझी असतात. तर तुम्ही थोडं लवकर त्यांना कॉन्टॅक्ट करा, आणि तुमची बल्क ऑर्डर वगैरे असेल तर तुम्हाला योग्य ती वेळेमध्ये सुद्धा मिळू शकते. डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. आणि मी स्वतः ताईंकडून साचे बरेच घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा माझं वैयक्तिक कलेक्शन बघितलं, त्यामुळे क्वालिटी तर ही चांगलीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तर काही वादच नाही की क्वालिटी त्यांची कशी आहे. आणि त्यांच्याकडे मुळात व्हरायटी खूप आहे, कारण की तुम्ही जर तो व्हिडिओ जर बघाल तर 5x5च्या रांगोळ्यांमध्येच त्यांच्याकडे भरपूर सारी व्हरायटी आहे. आणि आपण तर सगळे एक्सप्लोर पण नाही केले, कारण तेवढा आपल्याकडे वेळ पण नसतो. आपण 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये सगळे साचे एक्सप्लोर करणं हे शक्य पण नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना स्वतः कॉन्टॅक्ट करा, म्हणजे त्या तुम्हाला कॅटलॉग पाठवतील आणि तुम्हाला हवी ती डिझाईन तो कॅटलॉग बघून तुम्ही मागवू शकता. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला
तुम्हाला उपयोगी वाटला का हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.